नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मेवणी हे सगळं आपण आज पुढे करून घ्या, कापून घ्या सगळ्या. एवढे एफर्ट्स तर टाकतोय, येईलच चांगले. पूर्णच टाकले. ठीक. काय बोलतात रे भाऊ? पास्ता नाश्ता आहे काय काष्टा आहे काय नाश्ता आहे? चव घेतल्यावर स्वाद घेतल्यावर आपल्याला कळेल. तर तुमच्या सगळ्यांचं आवाज परत स्टार्ट आहे मित्रांनो. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे जेवणाबद्दल. ते पप्पा माझे. तर आज काय झालं माहिती आहे, एवढे दिवस झाले की ब्लॉग बी टाकला नाही, काय नाही. चांगल्या मित्रांना हसायला येतं. तर आपला ब्लॉग पहिल्यांदा घरी असणार आहे, घरातला ब्लॉग पहिल्यांदा असणार आहे. घरच्यांचे पण रिॲक्शन बघूया काय असणार, मी माझी डिश कशी होते, काय काय होते ते पण बघूया. आणि आजची डिश असणार आहे पास्ता. तर पास्ता बनवणार आहे. नेहमीच मला अशी जेवणाची आवड आहे बनवाय वगैरेची, पण आज आपण बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता कसा बनवतो आणि काय असेल. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्कीच बनवा तो डिश. भेटूया आपण, तुम्हाला दाखवतो मी काय काय मागवलं आहे आणि काय काय आणलं आहे ते पण. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्ट. चला बाय बाय बाय. हे बघा, हे आमची सामग्री. तर पहिला हा पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे, मेयो आपले, हे काय आहे ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स आहे. थांबा. हे बटर आपले, हे चीज 3 क्यूब घेतले, 2 शिमला मिर्च, कॉर्न आणि कांदा टमॅटो आहे तिकडे. सॉरी ह्याच्यात ॲड करायला नाही भेटलं, विसरलो खरं तर. तर कांदा आणि टमॅटो ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर आता पुढे चालू करूया. तर हे बघा, ही आमची सामग्री आहे. हा आपला पॅड कापण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मेवणी हे सगळं आपण आज पुढे करून घ्या, कापून घ्या सगळ्या गोष्टी. मग दाखवतो आता पहिला हे कापून घ्यायचं फटाफट. हे कापून घेतो. तर आता आपला हा जो पास्ता आहे तो उकडून घेऊया. आणि जर आपल्याला प्युरी बनवायची, टमॅटो ह्याचे प्युरी पण बनवून घेऊया. तुम्हाला दाखवतो, उकडून घेतो आणि टमॅटोचा प्युरी पण बनवून घेऊ आणि भेटू पुढे. हां हां हां, हे टी शर्ट जरा चुरगळलेलं, तर त्याला इस्त्रीवर मारून घेतली. चांगलं तर दिसलं पाहिजे. टी शर्ट आमचं आहे ना विषय टी शर्टचा जरा वेगळा, तर म्हणून टी शर्टला इस्त्री केली, बाकी काय नाही. ते सांगायला विसरलेलो म्हणून सांगायला आलो. लोक बोलतील काय घाणेरडे टी शर्ट घालून बसलाय म्हणून सांगितलं. ठीक आहे चला. तर हे गॅस चालू केलं, एक हाताने मला व्हिडिओ पण बनवायचा आहे आणि हे सगळं टाकायचं पण आहे त्याच्यात. म्हणून मी पहिलाच गॅस वगैरे बॉटलचं झाकण, मीठाचा डब्बा ओपन केला. ते पाणी टाकतो याच्यात उकडून घेण्यासाठी. ठीक आहे तेवढं पाणी ठीक आहे, परत टाकतो आणि जरासं पिऊन घेतो. तर टाकायचं म्हणजे आता जरा प्रॉब्लेम आहे. असं टाकतो हाताने, पण पडेल ना म्हणून तर मला शिवा पडतील मम्मीकडून. टाकून घेतो आणि तेल टाकायचं त्याच्यात. थांबा, हे टाकलं तेल टाकलंय. त्याचं कारण असं आहे की ते चिपकून राहिलं नको, म्हणजे स्टिकी व्हायला नको, जरा सुटसुटीत राहिले पाहिजे म्हणून फक्त ते. आणि आता दाखवतो पुढची प्रोसेस. हे बघा, ह्याच्यात हे होतं, त्याचं पाणी काढून ठेवलं आहे मी. जरासं पाणी ग्लासमध्ये ठेवलं आहे की ते नंतर त्याच्यात टाकायला ग्रेव्हीमध्ये. आणि हे आपण जरासं सुकवत ठेवूया म्हणजे जरासं ड्राय होईल. सुटसुटीत पण आहेत बघा, असे काही चिटकून राहिले नाहीत काय नाही. म्हणून ही टीप तरी तुम्ही नक्की वापरा.
तेल टाकायचं. आणि मी मीठ का टाकलं, कारण त्या मिठाने आतमध्ये एकदम ऑब्झर्व करून घेऊन जाईल, पास्ता ऑब्झर्व करेल ते, आणि त्यासाठी म्हणून मी मीठ टाकलं होतं. तर भेटूया पुढच्या स्टेपमध्ये. हां, सांगायचं विसरलो, लसूण टाकायचे, ते लसूण पण टाकलं त्याच्यामध्ये. तर फोडणीच्या टाईमला म्हणजे जेव्हा आपण बटर तेल वगैरे टाकू तेव्हा लसूण पण टाकणार त्याच्यामध्ये, म्हणून ते लसूण कापून ठेवले. तर आता तुम्ही बघू शकता, हे आपला गॅस चालू झालेला आहे. हे आपले सामग्री, हे सगळे ये ब्रो, हे आपलं पाणी, प्युरी, तेल, हे काय पास्ता मसाला, मेयोनीज, हे 2 गोष्टी. आता आपण याच्यामध्ये पहिला तेल टाकूया. तर तेल कमीच घेतो मी सध्या. हे आपलं तेल टाकलं एवढंसच, कारण बटर पण असणार. आणि सॉरी, मी आधी चूक झाली, त्याच्यात पाणी होतं, त्याच्यामुळे टाकलं नाही पाहिजे होतं पहिलाच. हे टाकलं, जाऊन द्या. आता हे बटर ओपन कमी कर गॅस कमी कर बोलते, जळतंय ते. गॅस कमीच आहे ना बाबा, म्हणून मी ॲडजस्ट चालू केलेलं. आता आम्ही हे बटर टाकलेलं आहे. भाई भीती वाटते, आधी लागेल नको. हा ब्लॉग पहिला ब्लॉग असणार आपल्या घरातला, पहिलाच असून दे, म्हणजे पहिला म्हणजे लास्ट नसू दे एवढं. आपण बटर वगैरे टाकलं आहे सगळं. चमच्याचा असा वापर करायचा, उलटा पुलटा. आपल्या इकडे खूप दूर दूर झालं आहे, तर आपल्याला एक्झॉस्ट चालू करायला लागेल. थांबा. हे आपले लसूण आहे, लसूण टाकूया त्याच्यामध्ये. कॅमेरामॅन आमचा जरा आळशी आहे, म्हणूनच हे बघा, ह्याचं असं लसूण टाकलं. का वास येतो, एवढा भारी वास येतोय ना, एक नंबर वास येतोय. सध्या त्रास झाला वासाचा जरा, म्हणून त्याच्यानंतर कांदा आणि शिमला मिर्च लवकर टाकूया, कारण त्याचा वास खूप जास्त यायला लागलाय. हलके हलकेसे कॉर्न पडत आहे, तरी ठीक आहे, काय नाही, करून दे. पहिला कांदा फ्राय करून घेऊया ना जरा. मला माहित नाही रेसिपी कशी होणार आहे, बघू, फिंगर क्रॉस ठेवतो. चांगली तर झाली पाहिजे. तुझ्याहून बरी मी करते. मी करते, काय करते दिसत तर नाही. आता लगेचच आपण हे टाकलं, कारण मला भीती वाटते, कारण कॅमेरावर असं पहिल्यांदा बनवत नाही, पण आहे जरा नर्वसनेस आहे. चांगलं झालं पाहिजे, फक्त एवढंच. सगळं टाकून झालंय. थोडा टाइम मम्मी नवीन कढाई काढली आज, स्पेशल ब्लॉगसाठी. प्लीज कमेंट करा, मला पण समजून जाय काय नेमकं कसं झालंय ब्लॉग, काय इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे, काय अजून करू शकतो मी. कमेंट करून मला सांगा. आणि आपण तर काय एफर्ट द्यायला कुठे कमी नाही पडणार, तेवढं तर माझी गॅरंटी. हे सगळं आपण झाले असं. हे मला वाटतं की थोडंसं बटर टाकलं पाहिजे, पण राहून दे, बटर नंतर मम्मी वापरेल ना. हे सगळं टाकून झालंच आहे, जरासं गॅस क्रॉस करतो. आणि आता ही वेळ आली आहे प्युरीची. प्युरी जरा टाकली मस्तपैकी. जरासं आपलं हे जे पाणी होतं ते ह्याच्यात टाकूया. ह्याच कारणासाठी मी ठेवलेलं ते पाणी. टाकूया, असं मिक्स करायचं. हे कडा तेलला ज्यांच्या लागले सगळं करून ह्याच्यात टाकलंय आपण. असं ह्याला स्टर करूया. बापरे, चमचा गरम झालाय. मला पास्ता कमी, भाजी जास्त वाटायला लागली. चांगलं तर झालं पाहिजे, फक्त वाटत नाही बघून तरी चांगलं होईल. ठीक आहे ना. मला वाटतं मी एक चुकी केली आहे. पहिला आपल्याला सॉसेस टाकायचे होते हे सगळे, पण ठीक आहे. ते हे पास्ता टाकल्यानंतर सॉस वगैरे टाकूया. बघूया ना, ट्राय तरी करूया. काहीतरी बनेल, चांगलंच बनेल. बनलं तर बनलं, घरच्यांना तर खायचंय. आता ह्याच्यात जरासं ऑरिगॅनो टाकूया. चांगली चालली पाहिजे माझ्या मते तरी. एवढे एफर्ट्स तर टाकतोय, येईलच चांगली. पूर्णच टाकले, ठीक. जरासा मी माझ्या घरातला मसाला टाकला त्याच्यामध्ये. दिसतं तरी आहे चांगलंच.
पास्त्याचं नाव बी नाही माहिती मला. मी टायटल बिटल का असं काय पास्त्याच्या नावासोबत नाही टाकणार. बघूया ना. तर आता पास्ता टाकायची वेळ झाली. पास्ता टाकून घेऊया. गाळून घेतलं सगळं झालं आमचं. जरा थोडं थोडं टाकून पडलं खाली पडलं. लावायचं. स्टोरिंग मिक्सिंग आहे ते, स्टरिंग नाही आहे. काय स्टरिंग आहे ते, मिक्सिंग आहे. विचार मम्मीला विचार. येडं. मम्मीला विचार. मम्मीला जास्त माहिती. जसं का आता मिक्स करून झालं. आता आपली वेळ येते पास्ता माणसा सॉरी पिझ्झा पास्ता टाकायचा. सॉरी पास्ता सॉस टाकायचं. टाकली जास्त नाही टाकणार, कमीच टाकणार. कारण पहिलाच मीठ टाकलेलं, त्याच्यानंतर बटर टाकलेला, त्याच्यानंतर चीज पण टाकणार आहे. कारण मिठाचं प्रमाण खूप जास्त झालं. त्यात टोमॅटो पण आहे, टोमॅटो प्युरी ते पण आहे, म्हणून कमीच टाकणार. मी जास्त नाही टाकणार. माझ्या हिशोबाने बस झाले एवढंच. आता त्याच्यासोबतच मेयोनीज टाकूया. मेयो जरा जास्त टाकेल कारण क्रीमी फ्लेवर येईल, एक चांगला क्रीमी फ्लेवर येईल. तर हे बघू शकतो. अर्धी पोटे आधीच खाली गेले, तर ठीक आहे. आता हे टाकलंय. असं माझ्या याची जेवणावर पण फोकस करा, दाखवा असं जेवणावर. आता तू घेणार आहे टेक्स्चर, ह्याला फ्लेवर टेक्स्चर एकदम क्रीमीवाला. ह्याला मधून कधी पण असं करायचं नाही, मधून असं करायचं नाही, कारण हे पास्ता तुटू शकतं. म्हणून कोपऱ्याने जसं फिरवायचं, असं फिरवायचं, चमचा पाठी कोपरा नसतं, कडे कडेने असं घ्यायचं, असं टाकायचं आतून, असं फिरवायचं. मधून असं तुम्ही असं करणार ते तुटणार. म्हणून अशा आत टाकायचं, हे करायचं, असं आत टाकायचं, असं बाहेर टाकायचं, असे राऊंड करायचं. अशी गोष्ट आहे. मला वाटतं वास तर एक नंबरच येतोय. तर त्यासोबतच आपण अजून जरासा मेयो टाकला तर काय होईल, अजून क्रीमी वाटेल का ते. कलर जो पाहिजे होता ना तसा आला नाही याला. आता आली वेळ कॉर्न टाकायची. कॉर्न इज जीव. हे जरा कॉर्न अशी तोडून घेऊया, जरासे तुकडे. कांदा आता हे कोण खाणार नाही. कॉर्न असे टाकलेले आहेत. कॉर्नची केस पण आलीत. कॉर्न मी कच्चे टाकलेत, हे मला आता रिग्रेट होते. हा मला माहिती आहे. ठीक आहे, असं काय ना, कच्चे पण खाऊ शकतो, कच्चे पण चांगले लागतात. सॉरी. पडतंय यार, पडतंय. किचन मम्मी घाण होतोय. या सकाळी या. स्वतःच काय करायचं नाही, पाठवून बोलायचं किचन घाण होते. अरे मांजर पण आले वाज बोलून, ऐकून वाज घेऊन. सॉरी. ग्रामर विषय. आता वेळ आली आहे एकदम ह्याला चीजी बनवायसाठी. तर आता ही डिश पप्पा रिॲक्ट करणार आहे. बघू कसं झालंय. हा आहे. विवेक सावंतांनी डिश बनवली. सर्वप्रथम मी चव घेतो, स्वादिष्ट आहे आणि काय वेगळ्या प्रकारचं आहे. त्याला काय बोलतात रे भाऊ? पास्ता. काष्टा आहे काय, काष्टा आहे काय, नाश्ता आहे. चव घेतल्यावर स्वाद घेतल्यावर आपल्याला कळेल जे वाट बघतायत. भाऊ टेस्ट आहे. थोडाच टेस्ट आहे, काय आपण जास्त स्वाद घेऊ नाही. शकतो. द्या त्यांना पण, त्यांना असं दाखवा चमचा.
दाखवलात कसं आहे? मस्त एकदम. टेबल तर जरा आहे जरा, मला वाटत ना ते थांबतायत करून ते खायलाच बसले. मस्त छान झालंय. तर हे बघून तर मला खूप चांगलं वाटलं की त्यांना खूप आवडलंय. खूप आवडलं म्हणजे आवडलंच आहे. आता माझी बहीण रिॲक्ट करेल त्याच्यावरती. स्वरा आता सोडा तो चमचा. तिथं का थांबतच नाही खायचे. खूप चांगले झाले त्यांना असं तरी वाटतंय. तर स्वरा मॅम इकडे बसा, इकडे बसा. मी फक्त खाणार आहे काय. हा 10 मधून फक्त मला रेटिंग सांग, किती रेटिंग करशील फक्त तेवढंच, बाकी मला काय नाही. हा ठीक आहे, थांबा. काय 10 मधून किती रेट करणार? खाऊ तर ते जिभेनी चव कळते, दाताने फक्त खाल्लं जातं. मीठ कमी आहे. मीठ टाकायचंच नव्हतं त्याच्यात, कारण बटर बिटर सगळं होतं जास्त म्हणून मीठ टाकलं नाही मी. 8.5 किंवा 9. मीठ मला गोड लागतं. बाकी टेस्ट भारी आहे, विकू शकतो मी हे आरामात. चला आता मम्मी. एवढं चीज टाकलंय पण त्याला चीज लागतच नाही. मग ठीक आहे ना, काय ना. आता हे मम्मीला दिलंय रिएक्ट करायला. काय असेल, आवडेल की नाही बघूया. काय कसं आहे, 10 मधून किती रेट करणार? काय वाटतं याच्यात अजून चांगलं काय झालं असतं किंवा काय? 8 1 की 8? 8 ठीक आहे. का पण 8 का? चांगलंच झाले, ठीक झालं ना. म्हणजे 8 का 9 देऊ शकले. काय आलंय? मीठ कमी आहे ना, अळणी लागतंय. मी बोलली अळणी लागते, माझी चूक नाही. तिचं पण घे. नाही ती गेली. चला मित्रांनो, तुम्ही बघितलाच असाल हा पूर्ण व्हिडिओ. तर नक्कीच तुम्ही, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि खरंच या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे सगळं चांगलं केलं आहे. पण ठीक आहे ना, तुम्ही रिॲक्ट करा, नक्की रिॲक्ट करा. चांगलं लाईक करा, नाही झालं असेल चांगलं, नाही आवडलं असेल डिसलाईक करा, काय प्रॉब्लेम नाही मला त्याचा. पण नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि भेटूया आपण अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. मित्रांसोबत चॅलेंज, मस्ती, खाण्याचा ब्लॉग वगैरे ते सगळं आपण चॅलेंज करणार. घरासाठी पण आपण एक वेगळा ब्लॉग बनवायचा आहे, एक वेगळा ब्लॉग असणार. म्हणजे घरातल्याच गोष्टी वगैरे ते सगळं डेली ब्लॉगसारखं. तसंच पण ब्लॉग असतील, ते पण बघूया. आणि सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर सपोर्ट देताय, काय देताय, कमी जरी माझे व्ह्यूज असले तरी मला चालेल. पण ठीक आहे, सपोर्ट तरी येतो. असं नाही की बाबा 10 व्ह्यूज जात आहेत, 2 व्ह्यूज जात आहेत, कोणच बघत नाही, असं नाही. ठीक आहे ना, सुरुवातीला एवढं सगळं होत राहतं. तर चालेल, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय.